जगभरामध्ये जेनझी चळवळ फोफावतीये। 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेली ही पिढी, डिजिटल युगात जन्मलेली ही तरुणाई तंत्रज्ञान, समाज माध्यम, ॲप, उपरोधिक मीम्स यांच्या माध्यमातून तत्कालीन सत्ताधाऱ्यांना हादरे देते। जेनझीच्या आंदोलनामुळे नेपाळ, बांगलादेशसह अनेक देशांमध्ये सत्ता परिवर्तन घडून आणलेले। आतापर्यंत कोणत्या देशात जेनझींची ही चळवळ पाहायला मिळालेली आहे, पाहूया। जुलै 2022 मध्ये श्रीलंकामध्ये जेनझींनी आंदोलन केलं। जुलै ते ऑगस्ट 2024 मध्ये बांगलादेशमध्ये आंदोलनं झाली। ऑगस्ट 2025 मध्ये इंडोनेशियामध्ये हे आंदोलन उभं राहिलं। सप्टेंबर 2025 मध्ये नेपाळमध्ये देखील जेनझी आक्रमक झालेले पाहायला मिळाले। सप्टेंबर 2025 मध्ये फिलिपाइन्समध्ये देखील जेनझींचं हे वादळ आलं। सप्टेंबर 2025 मध्ये मोरोक्कोमध्ये जेनझींनी आंदोलन केलं। सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2025 मध्ये मादागास्कर इथे देखील जेनझींनी आंदोलन केलं। नोव्हेंबर 2025 मध्ये मेक्सिको, डिसेंबर 2025 मध्ये बल्गेरिया, जून जुलै 2026 मध्ये भारतात जेनझी आक्रमक झाले आणि जेनझींनं हे आंदोलन केलं। त्यामुळे जगभरामध्ये सध्या जेनझींचं वादळ आलेलं आहे। जगभरामध्ये जेनझी चळवळ फोफावताना दिसतेय। 1997 ते 2012 मध्ये जन्मलेली ही पिढी, सध्या डिजिटल युगात जन्मलेली ही पिढी तरुणाई तंत्रज्ञान, समाज माध्यम, ॲप, उपरोधिक मीम्स यांच्या माध्यमातून तत्कालीन सत्ताधीशांना हादरे देताना दिसतेय।